हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. सो आज आहे सॅटर्डे आणि आत्ताच मी जस्ट उठली आहे. आता वाजले 8:45 आणि आज माझं ऑफिससुद्धा आहे. सॅटर्डेलासुद्धा माझं ऑफिस असतं. सो मी जस्ट उठली आहे आणि आता बस माझं लुकवॉर्म वॉटर पिईन आणि मग ऑफिसला जायची तयारी रोज सारखी. जसं की फ्रेश होईन, आंघोळ वगैरे घेईन, मग रेडी होईन ऑफिसला जायला, नाश्ता करेन थोडासा आणि मग जाईन. जसं रोजचीच धावपळ असते तसंच. सो आज मी ॲक्च्युली तुम्हाला माझं सॅटर्डेचं रुटीन दाखवणार आहे की मी सॅटर्डेला कशा प्रकारे माझं रुटीन असतं. सो या चला आता मी तर पहिल्यांदा माझं लुकवॉर्म वॉटर पिणार आहे आणि तुम्हाला आज मी दाखवून दिवसभरामध्ये मी काय करते. म्हणजे तसं तर मी ऑफिसला जाणार आहे, जास्त काय पॉसिबल नाही होणार, पण तरीसुद्धा जे पण काय मी सॅटर्डेचं माझं रुटीन असतं तेच मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे नॉर्मली. सो या आता चला आपण पहिल्यांदा पाणी पिऊया आणि त्यानंतर पुढे बघतच राहतो मी. चला ओके. तर गाईज पाणी प्यायला जाण्या अगोदर मी माझं इथे कपडे काढलेले आहेत. म्हणजे मी नॉर्मली रँडमली हा टॉप घालणार आहे ऑफिसला जायला, ब्लॅक कलरचा, बिकॉज आज सॅटर्डे आहे. सो सॅटर्डेला मी ब्लॅक घालणंच, तसंही मला ब्लॅक कलर खूप आवडतो आणि सॅटर्डेला मी ब्लॅक घालणं प्रेफर करते. सो या आज मी हा नॉर्मल जस्ट टॉप घालणार आहे आणि या खाली ब्ल्यू जीन्स घालेन. सो या आता चला आपण पाणी प्यायला. तर गाईज हे आहे माझं लुकवॉर्म वॉटर, जे की मी एव्हरी मॉर्निंग सकाळी उठून आधी हे पितेच, नाही तर मग मला असं वाटतं की काहीतरी मिसिंग आहे. सो हे मी आता फटाफट पिऊन घेते. गाईज हे बघा, सकाळी सकाळी आमच्या बाल्कनीमध्ये 2 कबूतर आलेले आहेत आणि आमची झाडं वगैरे सुद्धा ह्यांनी पाडून टाकले. माहीत नाही कुठून येतात, पण मी घालवायचं पण ह्यांना ट्राय करते पण ते जात नाही आहेत. तर गाईज आपलं पाणी पिऊन झालेलं आहे आणि आता मी फटाफट फ्रेश होऊन घेते, आंघोळ घेऊन घेते आणि मग मी तुम्हाला भेटते नाश्ता करताना, कारण की घाई आहे, ऑफिसला जायचं. सो ते तर आता मी भरते माझा डब्बा. ॲक्च्युली रोज माझा मम्मी डब्बा भरते, पण आज मम्मी झोपली असतो, मी उठवला नाही. आणि डब्यासाठी आज चपाती आणि हे दुधी भोपळ्याची भाजी आहे. चला तर गाईज माझी आंघोळ वगैरे झालेली आहे आणि मी सकाळी आंघोळ घेतल्यानंतर हे ड्रायफ्रूट्स खाते, सोक ड्रायफ्रूट्स, जे की माझी मम्मी रात्री भिजत टाकते, बदाम आणि मनुके. सो हे खाते मी पहिले अनुशी पोटी. त्यानंतर मग हे बघा, आज मी एक कुरकुरीचं पॅकेटसुद्धा घेऊन चालली आहे टिफिनला खायला, लंचसाठी, कारण की दुधी भोपळ्याची भाजी आहे त्यामुळे. इथे आज नाश्त्यासाठी मम्मीने बनवलंय शिरा. सो मी आता फटाफट शिरा खाऊन घेते, थोडीशी चहा पिते आणि मी पटकन निघते ऑफिसला जायला, कारण लेट होईल मला. चला गाईज मी आता निघाली आहे ऑफिसला जायला, लिफ्टमध्ये आहे. सो गाईज चला आता मी तुम्हाला संध्याकाळीच भेटते. संध्याकाळी नाही पण लंचला भेटते तुम्हाला ऑफिसमध्ये. तर गाईज आता माझं झालेलं आहे लंच टाइम. सो मी माझं जे लंच आहे ते मी खाते, जसं की चपाती, भोपळ्याची भाजी आणि कुरकुरे थोडेसे मी आणले आहेत, म्हणजे एक पॅकेट. सो मी आता खाऊन घेते आणि संध्याकाळी भेटते तुम्हाला. One eternity later. गाईज मी ऑफिसवरून सुटली आहे आणि आता मी मीरा रोडला आली आहे वडापाव खायला. इकडचा वडापाव मला खूप आवडतो, खूप टेस्टी असतो. सो मला खूप आवडतो इकडचा वडापाव. तर आता आम्ही वडापाव खाऊ आणि मग घरी जाईल. आता मी जस्ट लिफ्टच्या इथे आलेली आहे. सो चला आता जाऊया घरी आणि मग फ्रेश होऊन मी तुमच्याशी बोलते. हॅलो गाईज, सो मी ऑफिसवरून आलेली आहे आणि आत्ताच जस्ट मी फ्रेश होऊन बसली आहे. आता
थोडं रिलॅक्स वाटतंय मला, खूप छान वाटते कारण की खूप थकलेली आणि मला आय डोंट नो पण माझं इथे दाढ माझी आज खूप दुखते आहे सकाळपासूनच आणि त्या दाढीमुळे माझा कान पण दुखतोय खूप. सो आणि मला थोडंसं वीकनेस पण आज वाटतंय, आय डोंट नो वाय पण या. सो आता मी जस्ट फ्रेश होऊन बसलेली आहे आणि थोडंसं मला रिलॅक्स वाटते. आणि मी आज घरी येऊन काहीच खाल्लं नाही कारण की मी येतानाच वडापाव खाऊन आली आहे. सो माझं पोट भरलेलं आहे. सो त्यामुळे मी काय आता आल्यानंतर काही खाल्लं नाही आहे. आणि आज आमच्या घरी डिनर नाही बनवलं आहे कारण की आम्ही बाहेरून ऑर्डर करणार आहेत मॅकडी. सो मॅकडी मील ऑर्डर करणार आहेत आम्ही आज बाहेरून आणि आज मॅकडीचं डिनर घेणार आम्ही, लाईक बर्गर, फ्राईज अँड कोक वगैरे. सो या थोड्या वेळा माझं यूट्यूबचं काम करून घेते, म्हणजे मला थोडेफार व्हिडिओज वगैरे एडिटिंग वगैरे करायचे आहेत. सो ते मी करून घेते आणि त्याच्यानंतर मग मी डिनर करताना तुम्हाला भेटते, ठीक आहे. गाईज आता बघा मम्मी मला केसांना ऑइल लावते आणि एव्हरी सॅटर्डेला मी ऑफिसवरून आली की मला मम्मी ऑइल लावते केसांना. सो आता सुद्धा मला मम्मी ऑइल लावते केसांना. आता मी मस्त माझ्या केसांची मालिश करून घेते, चंपी करून घेते आणि मग मी तुम्हाला भेटते. चला तर गाईज आता आलेलो आहे आम्ही खायला आणि मम्मीने खायला इथे चालू केलं आहे. सो मम्मी खाते तिचं फ्रेंच फ्राईज आणि मम्मी व्हेजिटेरियन आहे. सो तिच्यासाठी आम्ही म्हणजे व्हेज बर्गर ऑर्डर केला आहे आणि इथे ह्या लोकांनी पण स्टार्ट केलं खायला, फक्त मी एकटीच बाकी आहे. सो आता मी पण घेते माझं बर्गर वगैरे. गाईज मला भूक लागली आहे कारण की मी आल्यानंतर काही खाल्लं नव्हतं. येताना एक वडापाव खाल्ला होता मी, सो त्यानंतर मी घरी आल्यावर काही खाल्लं नव्हतं. सो हे आहे माझं फ्राईज आणि बर्गर. बाई नाही मिळत म्हणून समजा पाऊस आहे पण मला वाटतं तुम्हाला प्रत्येकच मला कधी वाटलं तो सॉस दे आहे ना ओपन केलं. इसने बताया तर गाईज हे खाते आहे मी चिकन नगेट्स आणि हे मॅकडीचे नगेट्स खूप मस्त असतात, मला खूप आवडतात, एकदम सॉफ्ट आणि खूप छान लागतात. सो खूप भारी होते हे आणि हे मी मस्टर्ड सॉस सोबत एन्जॉय केले गाईज. जे पटेटो लागतात ना ते त्याच्याने तो करोडपती आहे फक्त एवढं. म्हणजे वेगळे असतात काय पोटॅटो आणि टोमॅटो, लांब लांब पोटॅटो आणि चांगले टोमॅटोज देतात कारण त्याचा मग टेस्ट तसं डेव्हलप होतो. सो गाईज दिस इज महाराजा बर्गर आणि हा बाईने त्याच्या स्वतःसाठी ऑर्डर केला आहे. सो यामध्ये 3 लेयर्स असतात ऑफकोर्स यू गाईज नो. आणि आता हा खाऊन दाखवणार आहे आपल्याला महाराजा बर्गर. खा. तर गाईज हे आहे माझं मिल फ्राईज अँड मॅक चिकन स्पायसी बर्गर माय फेवरेट आणि इथे मस्टर्ड सॉस आहे आणि आपलं टोमॅटो केचप पण आहे. सो आता चला मी खाते माझं. तर गाईज आता आमचं सगळ्यांचं खाऊन झालेलं आहे आणि आता आम्ही हे यूट्यूबवरती फिश मार्केटचा व्हिडिओ बघतोय कारण की भाई उद्या जाणार आहे फिश घ्यायला. सो बघतोय जरा मार्केटचे व्हिडिओ कसे भेटतात फिशेस तिकडे सगळं. हॅलो गाईज. सो मी आत्ता नाही म्हणजे झालं माझं आता 1 तास झाला आहे माझा खाऊन. आम्ही मॅकडी खाल्ला आज, मॅकडी मील खाल्ला आज. सो मी तुम्हाला दाखवलं सुद्धा आणि तुमच्यासोबत शेअरसुद्धा केलं. सो या तो माझा आजचा डिनर होता. सो बस त्यानंतर मग थोडंसं आमचं जे काम होतं ते मी थोडंफार केलं, म्हणजे घरचं काम नाही पण थोडंसं वेगळं काम आमचं जे होतं ते आम्ही केलं आणि बस थोडेसे राऊंड मारले आणि आत्ता मी जाणार आहे झोपायला. सो बस मी तुमच्यासोबत आज माझं सॅटर्डेचं रुटीन शेअर केलं होतं. सो सॅटर्डेला युजली माझं ऑफिसच असतं.
सो हे असंच असतं माझं सॅटर्डेचं युजली रुटीन. आणि आज तर डिनरसाठी आम्ही बाहेरून ऑर्डर केलं, पण नॉर्मली आमचं घरचं जेवण असतं आणि मग आम्ही जेवतो वगैरे, वेगळे पदार्थ असतात. सो आज नव्हतं, आज आम्ही बाहेरून डिनर ऑर्डर केलेलं. सो या असंच माझं रुटीन असतं आणि हेच मला तुमच्यासोबत शेअर करायचं होतं. सो आय होप माझं हे जे रुटीन सॅटर्डेचं आहे तुम्हाला आवडलं असेल. आणि जर आवडलं असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला असेच वेगळे व्हिडिओज पाहण्यासाठी. सो या आता मी तुम्हाला भेटते दुसऱ्या ब्लॉगमध्ये. टिल देन टेक केअर अँड बाय बाय, गुड नाईट.